भावानं आयुष्यात पहिल्यांदा मी कधी मुंबई आणि चेन्नईची मॅच बघायला चाललोय, ते पण मुंबईला. म्हणजे दर्शन मी रास्ते नाही बघा सगळेजण, त्याला कोणतरी भेटतेच. दादा कोल्हापूरचा बा आपल्याला आता गाठ पडलीत. इथल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग एकदा बघितलं की नाही आपल्याला असं वाटतं की आपण लईच पाठीमागे अजून. मुंबईमधनं सगळ्यात फास्ट जायचं असलं की लोकलनं जायला, कारण लोकल शिवाय फास्ट कुठलीच गाडी जात नाही मला वाटतं. इथे विषय काय सांगा, सारखं सारखं लोकल चेंज करायला लागतात, त्याशिवाय इथं पर्यायच नाही. शेवटी मी एकदा पोहोचलं की चर्चगेटला आणि बाहेरनच वानखेडे दिसाल, त्यामुळे एकदा चर्चगेटला पोहोचल्यावर कधी तिकडे कवा एकदा जाईन असं वाटलं. कारण त्याच्या अगोदर म्हटलं काय तर खाऊन घेऊया. बर्गर खात्याला बघितलं तुम्ही म्हणाला डायट चुकवालाय, काय विषय नाही भावने, एक दिवस चालतंय तेवढं. आता ना बरोबर मुंबई इंडियन्सची बस दिसली आम्हाला. आणि अशा पद्धतीने तिकीट आहे बघा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचं. म्हणजे आज जायला अगोदर पहिला तुम्हाला 1 किलोमीटर आज चालत जायला लागतंय. आज ग्राउंड मध्ये जायच्या अगोदर एवढी खतरनाक सिक्युरिटी असते. मोबाईल सोडून दुसरं काय सुद्धा चालत नाही, पॉवर बँक सुद्धा आज चालत नाही, बॅग आणि पर्स असलं सुद्धा काय चालत नाही, त्यामुळे नुसतं मोबाईल घेऊन जावा आत. चालवायच्या अगोदर मला सांगा तुम्ही कुठल्या टीमला सपोर्ट करता, कमेंट करा. आता गेल्या म्हणजे आपला फेवरेट हिटमॅन रोहित शर्मा आपल्याला दिसला. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून बॉलिंग घेतली बघा. पुढ्यात आपल्याला सुरेश रैना पण दिसला की हा शेवटी एकदाच मॅच चालू झालीच. पाण्याचा ग्लास कधी 20 रुपयाला पडलाय. खतरनाक फिलिंग गेली मध्ये आत. सूर्याबाई सुपला शॉट पण दिसलंच. सांगतो रिअल मध्ये आणि मोबाईल मध्ये बघायची मजा ही वेगळीच आहे. भारी होती ती म्हणजे मुंबई इंडियन्सची खेळायची, पण तर कट्टर मुंबई इंडियन्स समर्थक आहे. आज माझं नशीब एवढं भारी की रोहित शर्मानं पण 50 केला आणि सूर्यकुमार यादवनं पण 50 केलाय. अशा पद्धतीने भावानं मुंबई इंडियन्सनं कधी मॅच जिंकल्या बघा आज. अशा तऱ्हेने भावांनो आपली मॅच जिंकलेली आहे मुंबई इंडियन्स. संपला की विषय.